हे पारितोषिक विशाल या प्रत्येक षटकाराला 500 रुपये होते. 4 षटकार लगावले 2000 रुपये कॅश प्राइज. अक्षय म्हात्रे आपण देखील या. अक्षय म्हात्रे निवृत्ती दातुलीचे खेळाडू आहेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये होते. 4 गडी बाद केले होते अक्षय म्हात्रेने. प्रत्येक गड्यासाठी 500 रुपये असे 2000 रुपये अक्षय म्हात्रेंना देण्यात येतील. अनिल नाईक यांच्याकडून हे पारितोषिक आलेले आहे. आणि त्यानंतर निवृत्ती देखील आलेले आहेत. तर अक्षयला आपण आधी हे पारितोषिक देऊया. सुखदेव दादांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते तर निवृत्तीसाठी देखील कॅश प्राइज आहे. तर सुखदेव दादांना विनंती करतोय हे पारितोषिक आपण आपल्या शुभ हस्ते निवृत्तीला या ठिकाणी देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. तर जाऊया आपण मैदानाच्या दिशेने या ठिकाणी येत आहेत कॉमेडी बॉक्स मध्ये. तर धावसंख्या 5 आहे धावफलकावरती. आजच्या दिवसातील आपण पाहतो ही पहिल्या फेरीतील 6वी लढत तुम्हाला पाहायला मिळते. तर जाऊया आपण कॉमेंट बॉक्स मध्ये प्रसाद परब सर यांच्याकडे. थँक्यू विनोद. तुम्ही पाहतात सामना खूपच महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. घेसर विरुद्ध वडवली. गोलंदाज सज्ज होत आहेत. आकाश ते स्वतः संघनायक आहेत. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू अपिश खेळतात. खूप चांगला फटका. कव्हर पॉईंट म्हणा. चेंडू खूप वेगाने जातोय. 2 खेळाडू चेंडूच्या मागे. कोण शर्यत जिंकणार. अप्रतिम स्टॉप. गुड फिल्डिंग. लास्ट मोमेंटला चेंडूला स्टॉप केलं योगेश. गुड फिल्डिंग. किती वेगाने चेंडूवर धावत गेले कारण चेंडू तुम्ही पाहता त्याच्यासोबत समोरून खूप दूर जात होता. अशा मोमेंटला चेंडूला स्टॉप केलंय आणि 3 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या फलंदाजाने. 3 धावांनी धावसंख्या वेग पकडे धाव फलकावर आणि 3 धावांनी धावसंख्या सरकते पुढे ती 8 या धावसंख्येवर. ऋतिकने आपला हा फटका एक्झिक्यूट केला आणि 3 धावा अंकित केल्या. 3 धावांनी खातं उघडलं ऋतिकने. धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते एकूण 8 धावा. काही पारितोषिक आहेत या चेंडूने निश्चित तुम्हाला सांगेन. खास करून घेसर आणि त्याचबरोबर वडोली संघासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विशाल 20 मध्ये चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं. आतलीकडे ते चेंडू जातो शॉर्ट सिले मिड ऑन रिजन मध्ये. तिथे फंबल झाले. याचा फायदा उचलला. 2 धावा कंप्लीट केल्या फलंदाजांनी आणि धावसंख्या अंकित केली ती दुहेरी अंकामध्ये डबल फिगर मध्ये धाव फलकावर 10 धावा. सुरुवात चांगली. एका चौकारच्या मैदानात विशाल खूप चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 7 धावा त्याने मात्र कुठल्या आहेत मैदानावर. मागच्या सामन्याचा सामनावीरचा अवॉर्ड अजून देणं बाकी आहे. वळी आपण सामनावीरच्या पुरस्काराकडे. वळी आपण या चेंडूवर आकाश जे मात्र स्वतः संघनायक आहेत मानपाड्यांकडनं गोलंदाजी करतायत. डीप मध्ये उभी आता एक खेळाडू मिड विकेटला आहे कटआउटच्या खाली आणि खेळाडू उभी आता लॉंग ऑफ रिजन मध्ये विंग सर्कल स्टँडच्या समोर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम फटका. आउट स्विंग. तुम्ही पाहता चेंडू बॅटची बाहेरची कडे घेऊन स्लाइस झालाय हा फटका आणि तोपर्यंत पॉईंट रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली फलंदाजाने आणि धावसंख्या दिला आकार धाव फलकावर तो 11 या धावसंख्येवर. तर वळूया या सामन्याचा सामनावीर. 36 धावांची अभेद्य खेळी मात्र ज्याने मात्र साकारली आणि नवापाडा संघाच्या विरुद्ध अत्यंत धाडसाने मात्र खूप फलंदाजी केली. ती 13 चेंडू 36 धावांची खेळी साकारणारा या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो विशाल मडवी. मॅन ऑफ द मॅच. विशालला विनंती करतो विशालने यायचंय आणि व्यासपीठावरून आपलं पुरस्कार स्वीकारायचा आहे. आयोजकांच्या माध्यमात एक आकर्षक ट्रॉफी आहे. त्याचबरोबर बडासाहेब यांच्या माध्यमात एक टी शर्ट आणि ब्लू स्टार यांच्या माध्यमात सुद्धा मात्र एक टी शर्ट दिलं जाईल. विनोदांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूचा सन्मान करायचा. क्या बात आहे विशाल. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष आणि या स्पर्धेचे निश्चित प्रमुख आधारस्तंभ त्यांच्या माध्यमात पारितोषिक दिलं जात आहे. विनोद पाटील. मॅन ऑफ द मॅच टू विशाल मडवी. 36 रन्सची इनिंग त्यांनी मात्र साकारली. नवापाडासारख्या एका बल्लाढ्य संघासमोर गतवर्षीचे फायनलिस्ट होते त्यांना मात्र स्पर्धेतना बाहेर केलंय. अशी तुम्हाला फलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला
तो विशाल मडवीचा. ओळी मैदानाच्या आतमध्ये दुसरा षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाज सज्ज होता आनंद. आनंद पाटील. अनंत पाटील येतात गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या दाफलकर 11. थँक्यू विनोद. 11 धावा दाफलकावर. पहिलं षटक तुम्ही 11 धाव्यांचं पाहायला मिळालं. अनंत पाटील येत आहेत कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. ओ द विकेट. फुल टॉस होता. दिशा दिली फक्त. फंबल झाले. क्षेत्ररक्षक तिथे मात्र होते. बीट होते चेंडू आणि चेंडू सीमारेषे बाहेर निघून जातोय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. पंचांकडे प्रश्नार्थी चिन्हे पाहत असताना ती वादत दोन्ही फलंदाज काही अपील करतायत पण अपीलवर निश्चित खुश नाहीये. लक्ष्मण चौधरी त्यासोबत तुम्ही वादत पंचांच्या भूमिकेत स्ट्राईक एंडला पंच आहेत. अनिल पाटील आहेत. धावसंख्या दाफलकर 15 ऑन द बोर्ड. अनंत पाटील कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. स्वीप केलाय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्वतः संगणक आकाश कडून. विशालने कॉल दिला. 2 धावा तो पूर्ण करू शकतो. गुड रनिंग. व्हेरी गुड रनिंग. वेगवान धावा कुठल्या जातात मैदानावर. तर सलग 3 षटकार. सलग 3 षटकासाठी पारितोषिक आहे 2000 रुपयाचं. कटआउटला हिट जर जे मात्र तुम्ही कटआउट पाहता त्या मात्र त्या कुठल्याही कटआउटला जर चेंडू हिट होतोय तर 2000 पारितोषिक असेल. माजी सरपंच वडवली जितेंद्र पाटील यांच्याकडनं. आणि अर्धशतक कोण झळकावतं त्यासाठी मात्र शनिदास पाटील यांच्याकडनं 5000चं कॅश प्राईज असेल. हे मात्र पारितोषिक आहे ते वडवली संघासाठी. आणि त्याचबरोबर अजून एक पारितोषिक आले ते खास करून गेसर संघासाठी. मेडन ओव्हरसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक श्री सुनील श्रीपद पाटील गेसरचे आहे त्यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर संदीप मांगरुळकर हे सुद्धा मात्र गेसरचेच आहेत. विकेट हॅट्रिकसाठी 2000चं कॅश प्राईज. अनंत पाटील ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होतं. बॅकफुटला निघून गेले. पॉपिंगरीच्या आतमधला खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतात सांगतात हा चेंडू वाईड आहे. कारण भरपूर बाहेर निघून आले विशाल. रिटर्न क्रिजच्या जवळपास जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता पण लास्ट मुमेंटला पाहिलं की चेंडू एक्झॅक्टली कुठून रिलीज होते कुठे बाहेर निघतोय. आणि लगेचच इशारा आलाय तो लक्ष्मण चौधरी यांचा की हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या होते ती भर. धावसंख्या दाफलकर 18. विवादत मैदानावर सामना सुरू आहे तो वडवली द घेसर या 2 संघांमध्ये. आणि फिकीचा कौल जिंकला तो आकाश. आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर पिच होतं. फुल टॉस घेतला बॅटवर. बॅकफुटला थांबले आणि ऑन साईडला चांगला स्वीपचा फटका दाखवायचा प्रयत्न होता. संगणक तिथे होते आकाश. चेंडू कव्हर करेपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट केलाय फलंदाजाने आणि धावसंख्येने दिला आकार धावफलकावर. 19 धावा धावफलकावर. 19 ऑन द बोर्ड इन द सेकंड ओव्हर. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकात आपण 11 धावा पाहिला. एकही सफलता नाही ती संगणक आकाशला. पण या षटकात आतापर्यंत एक चौकार, एक डबल, एक वाईड, एक सिंगल आहे. आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत गोलंदाज. या षटकात दिल्या 8 धावा आतापर्यंत. अनंत पाटील ओव्हर पिच होतं. कव्हर्स मध्ये खूप चांगला फटका दाखवत क्षेत्ररक्षक डीप मध्ये 2 खेळाडूंच्या मधून चेंडू खूप वेगाने निघून जातोय. सीमारेषा बाहेर गुड शॉट फ्रॉम ऋतिक. सीमारेषा बाहेर चौकार. चौकाराने मात्र धावसंख्या थोडासा वेग पकडते धावफलकावर आणि जाऊन विसावते ती 23 या धावसंख्येवर. फुल टॉस होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे होते स्क्वेअर लेगला. मिसफिल्ड योगेश कडून. कायम पारितोषिक स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते म्हणजेच त्यामध्ये सर्वप्रथम पारितोषिक निश्चित बघायला जाते तर आपण बाळूशेठ भुईर यांच्याकडनं आहे. ज्यात हॅट्रिक या स्पर्धेमध्ये एकमेव आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमधली हॅट्रिक गोलंदाज रिद्धेशच्या नावावर सोनारपाडे संघाचे गोलंदाज आणि बाळूशेठ भुईर यांच्या माध्यमातून 3000चं पारितोषिक दिलं गेलं त्या खेळाडूला. ते पारितोषिक कायम असणार या स्पर्धेमध्ये. येसर गावचीच आहेत. असो चेंडू शफल जरी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड साईडला चेंडू जातोय. बॅकअप सुद्धा होतोय. तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव.
फटके खेळण्याचा खूप चांगला प्रयत्न मात्र करतायत, पण टायमिंग होत नाहीये, प्लेसमेंट शोधू शकत नाहीये, ताकद थोडीशी कमी पडते आणि अशा मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळते. धावा थोड्याशा कमी पाहायला मिळतात. जी सुरुवात मात्र पाहिली पहिल्या षटकामध्ये आले ते 11 धावा, या षटकात आले ते एकूण 14 धावा, 2 षटकाखेर 12.5ची सरासरी पाहायला मिळते. एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. एकूण अंकित झाले त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धाव फलकावर. त्याचबरोबर अजून काही पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. लाडक्या आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक भरपूर आहेत. रोख रुपये, कॅश प्राइज 500 रुपीज फ्रॉम ऑर्गनायझर. त्यानंतर बडासाहेब हे मात्र आजच्या दिवसात एक ॲड होते. टी शर्ट बडासाहेब यांच्या माध्यमात एक टी शर्ट, फॅशन हब यांच्या माध्यमात एक टी शर्ट, त्यानंतर अन्नपूर्णा फॅशन आणि वेस्टमॅन यांच्या माध्यमातून अजून एक टी शर्ट, म्हणजे एकूण 4 टी शर्ट आणि कॅश प्राइज 500 रुपीज फॉर ऑर्गनायझर. त्यानंतर अर्धशतकासाठी पारितोषिक आहे ते रोख रुपये 5,000 रुपये आयोजकांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर संजू स्पोर्ट्स भावेश वाल्लीकर यांच्या माध्यमातून एक बॅट सुद्धा आहे. कालचे सुद्धा आपण एक अर्धशतक सुद्धा पाहिलं मैदानावर, ते केतन म्हात्रेच्या नावावर. त्यानंतर सलग 3 षटकारला 2,000चं पारितोषिक, विकेट हॅट्रिकसाठी 3,000चं पारितोषिक, मेडन षटकासाठी 3,000चं पारितोषिक या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर तुम्ही पाहतात जे कटआउट्स आमच्या व्यासपीठाच्या बरोबर तुम्ही दोन्ही बाजूला पाहायला मिळत आहेत. या कटआउट्सवर जाऊन चेंडू जर लागतोय तर 2 कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळतात. असे मिळत आहेत की जे मधोमध आहेत, ज्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आपण कव्हर करतो, स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचं कटआउट तुम्हाला पाहायला मिळतं. या जर कटआउटवर जाऊन जर चेंडू डायरेक्ट हिट होतोय षटकाराच्या रूपाने तर प्रत्येकी 3,000चं पारितोषिक असेल. आणि रिमेनिंग कटआउट जे आहेत, म्हणजे डाव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतात विजयदादा पाटील यांचा कटआउट, त्यानंतर विनोददादा पाटील यांचं कटआउट, त्यानंतर तुम्ही पाहतात माजी आमदार रमेशदादा पाटील यांचं कटआउट, आणि त्यानंतर मनसे नेते सन्माननीय प्रमोददादा पाटील यांचं कटआउट तुम्हाला पाहायला मिळत आहे. या जर कटआउटवर जाऊन जर चेंडू जर लागतोय तर काश्मीरदादा पाटील यांच्या माध्यमातून रोख रुपये 2,000चं पारितोषिक असेल. आणि अजून एक पारितोषिक त्यांनी मात्र काल ऍड केलंय, सलग 3 षटकार जर कुठल्याही कटआउटवर जाऊन लागतायत तर चक्क 21,000चं पारितोषिक काश्मीरदादा पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाज हा चेंडू ड्राईव्ह केलाय, समोर काही डीप मध्ये येतात खूप वेगाने, पण चेंडू बघा किती वेगाने फिनिश होतोय सीमारेषेबाहेर. हा दमदार फटका, चौकार. इथे ज्यांना सूर गवसलाय या सीझन मध्ये, कारण खूप चांगला परफॉर्मन्स. लेफ्ट आर्म, हा चेंडू अप्रतिम फटका ऑन साइडला फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. अजिंक्य राणे जिथे मात्र त्यांचे प्रेक्षक बसलेत त्यांना मात्र मानवंदना. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. चेंडू सीमा पार, A1 गोल्डीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. विशालच्या बॅटमधला विशालमय फटका पाहायला मिळतोय. मगाशी म्हटलं की या 2 खेळाडूंना या सीझन मध्ये खूप चांगला सूर गवसलाय. असे 2 खेळाडू पाहायला तुम्हाला मिळतात की या सीझन मध्ये त्यांनी मात्र बाईक पटकावली आहे. आणि अशा मुवमेंटला जेव्हा त्यांचे वडील मात्र मैदानावर होते आणि वडील सुद्धा उपस्थित होते, जेव्हा बाईक त्यांनी स्वीकारली, मला आठवतंय की अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी होतं विशालच्या, जेव्हा त्याच्या वडिलांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी बाईक स्वीकारली. आणि लास्ट मुवमेंटला जेव्हा मी कोणीची स्पर्धा कव्हर केली त्या स्पर्धेत सुद्धा आऊट करायचा प्रयत्न होता. मागे जातो चेंडू, गोरख मांगरूरकर जोपर्यंत चेंडू कव्हर केली तोपर्यंत एक चिकी सिंगल बाईकच्या स्वरूपात कंप्लीट केली फलंदाजाने. आणि इथे मात्र ऋतिकला तुम्ही पाहता, जो अपकमिंग यंगस्टर या संघाचा, याने सुद्धा मात्र स्वर्गीय चंदू शेठ स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये बाईक स्वीकारली आणि तेव्हा सुद्धा त्याचे वडील उपस्थित होते. ही सगळ्यात महत्वाची बाजू तुम्हाला पाहायला मिळाली. निश्चित खूप चांगलं फलंदाजी त्याच्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली फलंदाज ऋतिककडनं. तो ऋतिक मात्र खूप चांगला स्टार्ट देतो आपल्या संघाला. धावसंख्या दाखवतो तुम्हाला पाहायला मिळते, एकूण झाली ती 36. हा चेंडू उंच तर गेला, शतशक येतं, दुर्वना झेलण्याचा प्रयत्न असेल आणि ते मात्र यश. नवनाथ झेल स्वीकारताय आणि फलंदाज बाद. थँक्यू. स्वर्गीय चंदू शेठ स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे हा चेंज द गेम वडवली बी. आणि इंटरव्ह्यूच्या दरम्यान आवर्जून सांगितलं की आतापर्यंत 7 वेळा मी एकमेकांसमोर आलो होतो, 4 वेळा ते जिंकले, 3 वेळा आम्ही जिंकलो होतो, पण मात्र इक्वल केलं त्या स्पर्धेमध्ये.
4-4 ची बरोबरी पाहायला मिळते ती वाकड. त्याचबरोबर वडवली संघामध्ये आतापर्यंत सीझनमध्ये 8 वेळा एकमेकांसमोर आले आणि 4 वेळा वडवली जिंकले तर 4 वेळा वाकड संघ जिंकलाय. ऑन साईडला खूप चांगला स्वीप, पाडू स्वीप दाखवत असताना विशाल आपल्या बॅट बंदा क्षेत्र तिथे येत आहेत. फंबल झाले, दबाव प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय. विशाल किती मात्र वेगाने आले, जीवाच्या आकांताने ते मात्र पळले आणि या 2 धावा कंप्लीट केल्यात फलंदाजांनी. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती, ऋतिकने मारले केतनच्या अगेन्स्ट 2 षटकातले 4 षटकार एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते, आक्रमक होते, डोळ्यांचं पारडं फेडणारे होते आणि तिथेच कॉन्फिडन्स हाय होता तो ऋतिकचा. तो पदार्थ तंबूत परतलाय फलंदाज आणि त्याची जागा मैदानाच्या आतमध्ये घेतोय तो अजून एक अप्रतिम अष्टपैलू काढू या संघाचा कमलेश. कॉपी बुक स्टाईल फलंदाजी करणं, व्ही शेप मध्ये खेळणं गणुधर्म आहे या खेळाडूचा. हा चेंडू टॉस केलाय, दिशा दिली फक्त, स्टीअर केलं चेंडूला, तो डीप बॅकवर्ड पॉईंट लक्षात तिथे येत चेंडू तिथे कव्हर करतायत. फेक चांगली होते, गुड थ्रो संकेत आहेत तिथे आणि तोपर्यंत पंच मात्र इशारा करतात की 3रं षटक समाप्त होते. अनिल पाटील यांचा इशारा येतोय आणि 3 षटकाखेर धावसंख्या 13च्या सरासरीने अंकित झाल्या. धाव फरकाच्या एकूण 39 धावा. एकमेव गडी बाजारा ही सगळ्यात महत्वाची बाजू आहे ती वडवली संघासाठी आणि वडवली संघ निश्चित खूप चांगल्या फॉर्म मध्ये. मगाशी म्हटलं की स्वर्गीय चंदूशेठ स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा यामध्ये जिंकलेली आहे मागच्याच हप्त्यामध्ये आणि खूप चांगला परफॉर्मन्स या इनिंगची मात्र सुरुवात करत असताना या स्पर्धेमध्ये सुरुवात करताना तुम्हाला पाहायला मिळते. या संघाची 13 धावा प्रति षटकामागे कुठल्या आहेत, एकूण 139 धावा. तर अजून काही या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक आहेत आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आणि त्याचबरोबर आमच्या खेळाडूंसाठी सुद्धा. पाळूशेठ भोईर जे घेसरचे आहे त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 3000चं कॅश प्राईज आहे आणि त्याचबरोबर संदप संघासाठी बघा ही पारितोषिक अजूनही कायम आहे कारण संदप संघ अजून या स्पर्धेमध्ये खेळणं बाकी आहे. या संघासाठी पारितोषिक मात्र आयोजकांच्या माध्यमातून लावलं गेलं आहे. अशा प्रकारे की स्वर्गीय मानव पाटील जो मात्र अत्यंत डाय हार्ट फॅन होता या पाटील 11 संदप संघाचा, तो मात्र आज आमच्यात नाही आहे, तो स्वर्गवासी झालाय. पण त्याच्या स्मरणार्थ आयोजकांच्या माध्यमातून 25,000चं कॅश प्राईज आहे ते संदप संघासाठी. जर संदप संघ जर टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाला तर 25,000 रुपीजचं कॅश प्राईज दिलं जाईल या संदप संघाला. ते पहिल्या फेरीतली ही निर्णायक लढत तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेंज द गेम वडवली आणि त्याच्या समोर संघ आहे तो घेसर. आतापर्यंत आपण 5 सामने पाहिले, हेदुटणे, पडले, नांदिवली, सोनारपाडा, दातिवली हे संघ पुढे सरकलेत 5 संघ. हा तुम्हाला ग्राफ पाहायला मिळतोय आणि ज्याप्रमाणे पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या एकूण धाव फरक 11, त्यानंतर धावाचा वेग पाहायला मिळाला. दोन्ही षटकातल्या मागच्या जर आपण जर ग्राफ पाहिला तर समांतर आहे, तो पिलर समांतर आहे. याचं कारण दोन्ही षटकात आले त्या 14 धावा, त्यामुळे धावसंख्या तुम्हाला पाहिल्यामध्ये धाव फरकावरती 39. थँक डॅन NBC ऑपरेटर्स, सर्व आमच्या कॅमेरामॅनचा निश्चित आम्ही आभार व्यक्त करतो. खूप चांगली कामगिरी, खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. संगणक सज्ज होते कॉमेंटर बॉक्स एंडकडनं आपल्या स्पेलमध्ये अजून एक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आकाशच येत आहेत गोलंदाजी मार्कवर स्वतः संगनायक. लेफ्ट आर्म द विकेट. रणवीमध्ये प्रॉब्लेम, रिदम चुकतोय त्यांचा, मागे येत आहेत पुन्हा एकदा. DCW डब्ल्यू क्रिकेट वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in या सुद्धा वाहिन्या सज्ज आहेत आणि युट्यूबवर जर तुम्ही गेलात निश्चित तुम्हाला 3 डिफरंट वाहिन्या पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट सुरू आहे आणि त्याचबरोबर अजून एक DB एंटरटेनमेंट जे मात्र NBCचीच एक चॅनल आहे, तिथून सुद्धा टेलिकास्ट सुरू आहे स्पर्धेचं. हो, गुड बॉलिंग, आउट स्विंग पाहायला मिळाला पण चेंडू भरपूर बाहेर वळतोय. पंचांचा योग्य निर्णय, इट इज वाईट फ्रॉम लक्ष्मण चौधरी. आउट स्विंग चेंडू होता, चेंडू मात्र थोडासा बाहेर मूव्ह झाला, बाहेर कट झाला कारण नॅशनल गोलंदाज आहेत, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत आणि याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की चेंडू वाचून भरपूर बाहेर निघतोय. धावसंख्या धावफलकावर 40. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला प्रतिम चाबुक शॉट, काय रेंज मध्ये होता, रेडार मध्ये होता, चेंडूला फेकून दिलाय. रोहित शर्मा स्टँड आणि सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या बरोबर मधून गोळीच्या वेगाने सीमारेषे बाहेर षटकार. चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. थँक्यू. मनोहरच्या चेहऱ्यावर बघा किती स्मित हास्य आहे. वडवली संघाचीच आहेत, वडवली संघाचे दांडगे समर्थक आहेत आणि जणू काही या 3ऱ्या दिवसात ते वाट बघत होते की वडवली संघ आपला कधी येतो खेळण्यासाठी आणि जबरदस्त एंटरटेन केलंय लाडक्या सर्व या खेळाडूंनी मनोहरला.
हो, चेंडू लिडिंग एज घेतोय, बघायचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, इथे मात्र झेल स्वीकारलाय. दिस इज द बिग 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 विकेट. OUT. फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन. जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन, चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघासाठी करून दिला तो विशालने. आउटस्टँडिंग बॅटिंग फ्रॉम विशाल. खूप चांगली बॅटिंग करत असताना मात्र खूप चांगले धावा सुद्धा त्याने मात्र कुठल्या आहेत आणि एक चांगला पाया रचून दिला आपल्या संघाला ते विशालने. दोन्ही बंधू मनाच्या आतमध्ये येतात ते स्ट्रायकिंग एंडला कमलेश, तर नॉन स्ट्रायकिंग येतात ते रुपेश. हरिश्चंद्र पाटील तुम्ही स्वतः म्हणता व्यासपीठावर उपस्थित, त्यांचे मात्र हे चिरंजीव आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत हे. फुल टॉस होता ऑन साइडला, खूप चांगला प्लेसमेंट पाहायला मिळतंय. गॅप मध्ये खेळतायत, आल्या स्वागत, चेंडूला फेकून दिल्या सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम आणि दर्जेदार फटका, चौकार. त्यामुळे निश्चित हे गाणं सातत्याने वाजत होतं वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे या संघाचं. फुल टॉस होता, खेळत मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावेचा प्रयत्न, 2 मंत्र फलंदाज मात्र किती वेगाने किती तन्मयतेने धावतायत, हीच खासियत या खेळाडूंची. कमलेश, कल्पेश, रुपेश, 3 चिरंजीव. बिग थँक्स टू हरिश्चंद्र पाटील, कारण 3 चांगले डायमंड दिलेत वडोली संघाला या व्यक्तिमत्वाने. त्यांचे 3 चिरंजीव. अप्रतिम परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय या पूर्ण संघामध्ये आणि 2 धावा कंप्लीट केल्यात या कॅप्टनच्या अगेन्स्ट. 52 ऑन द बोर्ड. पुन्हा फुल टॉस, आता मात्र खराब चेंडू, योग्य उत्तर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान, इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान. हेदुटण्यांनी पडले, संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण रेडी राहायचंय. या नंतर मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल, कारण अजून एक षटक या षटकानंतर बाकी आहे. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये अत्यंत डेंजरस बॅट्समन आहे कमलेश आणि त्याची त्याने प्रचिती दिली. चिंडूला फेकून दिलं स्लॉग स्वीपच्या माध्यमातून स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. धावसंख्या वेग पकडते, धावफलकावर 58 धावा अंकित होत आहेत. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, भरपूर लांब आहे, क्षेत्राच्या खूप वेगाने चेंडूवर येत आहेत आणि इथे मात्र चांगला झेल फिनिश केलाय फलंदाज बाद. गुड कॅच. विकास येतात नवीन फलंदाज मैदानावर 5व्या क्रमांकावर. जर तुम्ही या सर्वांची जर शरीरयष्टी पाहिली, देहयष्टी पाहिली आणि जर वयोमानाचा विचार केला तर वडवली बी संघाकडे मला असं वाटतं 25च्या पलीकडे कुठला खेळाडू नसेल. जेमतेम 24 च्या 25 वयोगटाचे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. सगळे यंगस्टर आहेत आणि म्हणूनच या संघाने आपल्या नावाचं जे ब्रीद वाक्य, आपल्या नावाच्या अगोदर जे ब्रीद वाक्य चेंज द गेम, तेव्हा त्यांनी वेळोवेळी ते सादर करून दाखवलंय. अंडर 20चे क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतात. ऋतिक, आकाश तुम्हाला पाहायला मिळतात स्ट्रायकिंगला. आता मात्र येतो तो विकास. खूप चांगले क्रिकेटर आहेत. चेंज द गेम वडवली या संघाचं स्लोगन काय आहे हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलंय. खोणीच्या स्पर्धेत सुद्धा पाहायला मिळालं. वाकळण संघासारख्या बलाढ्य संघाला बीट केलं उपांत्य फेरीमध्ये आणि खूपच दांडगा परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रेक्षक एन्जॉय करतायत ही क्रिकेट स्पर्धा, कारण आजचा पूल अत्यंत दांडगा संघांचा आहे, बलाढ्य संघांचा आहे आणि त्यापैकी 5 संघ ऑलरेडी पुढे सरकलेत. हेदुटणे, पडले, नांदिवली, सोनारपाडा
आणि दातिवली मागच्या सामन्यामध्ये बलाढ्य संघाला लास्ट इयरचे फायनलिस्ट संघ जो होता नवापाडा त्या संघाला पराभूत केलं आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. बघायचं या सामन्यात कुठला संघ जिंकतोय आणि दातिवली संघासमोर 2 हात करण्यासाठी तो सज्ज होतोय. स्टंप विजन तुम्ही बघा स्क्रीनवर खूप चांगलं क्लिअर टेलिकास्ट पाहायला मिळतंय डेन एनबीसीच्या माध्यमातून. गोलंदाज निर्णय षटक घेऊन येतात संकेत मानपाडा यांकडनं. हो प्रतिम शैली होती या चेंडूवर. काटकिड्या बांधाचा तुम्ही पाहता सडपाड्यात बांधाचा गोलंदाज चेंडू जेव्हा फेकतो एक वेगळी शैली पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. चेंडू रिलीज करतात एक वेगळ्या ऑर्थोडॉक्स शैलीने आणि अशा मुंबईला मात्र विकास थोडेसे बीट होत आहेत. 58 धावा धाव फलकावर. चेंज होतं पेस गती परिवर्तन होतं तरी सुद्धा मात्र पिकअप केल्या शतक येतात डीप मधला झेल इथे मात्र स्वीकारतात. गुड कॅच चांगला झेल फिनिश केलाय नवनाथने. फलंदाज बाद. तीन झेल आतापर्यंत नवनाथ ते स्वीकारले. गुड कॅच. 3 फरात झेलच्या स्वरूपात त्याने मात्र बाद केलेत. स्लॉगवरचं षटक डेथवरचं षटक. एक भाऊ तंबूत परतला मागच्या विकासच्या अगोदर आणि अजून एक बंधू त्याच्या जोडीला आले. मैदानाच्या आतमध्ये येतो तो कल्पेश मैदानावर. स्ट्रायकिंग गेलाय फलंदाज रुपेश. लेफ्ट आर्म राऊंड. फुल टॉस होता ऑनसाइड सगळं प्लॅस केलाय. गॅपने खायचा प्रयत्न प्रस्त जमिनीकडे चेंडू जातोय. क्षेत्रात इथे येत आहेत. फर्स्ट अटेम्प्टने चेंडू उचललाय. फेक चांगली होते गोरख मांगरूळकरची पण 2 धावा खूप वेगाने पूर्ण केल्या त्या फलंदाज रुपेशने. धावसंख्या धाव फलकावर 2 ने सरकते पुढे. धाव फलकावर एकूण 60 धावा. त्यांची जी फेवरेट कॅप आहे ऑस्ट्रेलियन कॅप जी मात्र जेव्हा वेअर करतात घालतात खास करून फलंदाज रुपेश फिल्डिंगला जेव्हा उतरतात तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूची मला डोळ्यासमोर लगेच आठवण होते. 60 ऑन द बोर्ड. हो इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न मागे जातोय. चेंडू खूप वेगाने बीट केले ते फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूला. चेंडू सीमारेषच्या बाहेर. पंच कन्फर्म करतात बॅट कट आहे की पायाला लागलाय चेंडू. खेळाडूला कन्फर्म करतात विचारतायत आणि बॅटचा इशारा. लिडिंग एज घेतली आहे आणि चेंडू सीमारेषच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकाराने धावसंख्या सरकते पुढे कारण बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू निघून गेलाय मागे. अनिल पाटील यांनी हा कन्फर्म केला आणि नंतर मात्र इशारा दिला इट इज बॅट कट अँड 64 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर. 64 धावा धाव फलकावर. संकेत पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज. टायमिंग होत नाहीये. मोठ्या फटक्यापासून परावृत्त केलंय लांब ठेवलंय आणि मिळेल ती या चेंडूवर 1 धाव. जो टार्गेट सेट करायचा होता जे आव्हान ठेवायचं होतं जो लक्ष ठेवायचं होतं त्या लक्ष्याच्या जवळपास पोहोचलाय वडवली संघ. कारण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक सुद्धा खूप सुंदर आहे. विशाल आहे कमलेश आहे सारखे चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. ऋतिक आहे एक व्हेरी गुड ऑलराऊंडर क्रिकेटर फ्रॉम वडवली बी. कोणीच्या स्पर्धेत त्याचा आम्ही अनुभव घेतला. प्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा. काही चेंडू शिल्लक आहेत या निर्णायक षटकातले. धावसंख्या 65 धावा धाव फलकावर. ऑन ड्राईव्ह मिडॉनवर चेंडू जातोय. मोठ्या फटक्यापासून पुन्हा एकदा वंचित ठेवलंय. मिळेल ती फक्त 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही कारण या स्पर्धेमध्ये विकेटला सुद्धा तेवढंच महत्व होतं. पहिलं सत्र आणि पहिली इनिंग मात्र समाप्त होते. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकाखेर धावसंख्या 13.20च्या सरासरीने 66 धावा अंकित केल्या धावफलकावर आणि 67 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय मैदानावर ते घेसर संघासमोर. या आपण वळी या व्यासपीठावर आमच्या काही मान्यवरांचा पाहुण्यांचा सन्मानित मात्र केला जातोय. मी विनंती करेन फुलचंद पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते घेसरगावचे माजी सरपंच काशीनाथ दादा पाटील यांचा आपण सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. प्रचंड संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. खास करून अजिंक्य आणि स्टँड मध्ये वडवली बी संघाचे सपोर्टर आहेत समर्थक आहेत तिथे. त्याचबरोबर अभिनव बँकेचे सदस्य पवन भोईर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल व्यासपीठावर. मी फुलचंद पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे पवन भोईर यांचा. तर पवन भोईर यांचा सन्मान मात्र केला जातोय फुलचंद पाटील यांच्या शुभ हस्ते.
या दोन्ही कॅप्टन्स टॉस करूया. नाणेफेकीसाठी यायचंय. हेदुटणेचे सचिन पाटील आहेत आणि आदर्श क्रिकेट क्लब पडले संघाचे संघनायक आहेत ते स्वप्नील म्हात्रे. तर सिल्वर कॉइन यूज केला जाईल, युटिलाइज केला जाईल टॉस साठी. नाणेफेक केली जाईल. सोमनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक करायची आहे. सोमनाथजी पाटील कोळेगावचे, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस स्पिन करायचा आहे, कॉइन स्पिन करायचं आहे आणि नाणेफेक करायची आहे. सचिन पाटील एका बाजूने स्वप्नील म्हात्रे. माहिती असेल गतवर्षी सचिन पाटीलच्या कन्याने मात्र दुसरा क्रमांक पटकावला होता. ही गोष्ट विसरून चालणार नाही. ॲथलेटिक आणि अजूनही ती मात्र उंच भरारी घेते. खूप चांगला परफॉर्मन्स, कारण मागच्याच 2 महिन्यापूर्वी भेट झाली सचिनची आणि आवर्जून उल्लेख केला की अजून खूप चांगली प्रगती करते त्याची मुलगी. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो सचिनने दुसऱ्यांदा, पहिल्यांदाच, कारण बाळी संघाच्या मात्र पहिल्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकला होता. सचिन मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलोय आणि आपल्या पक्षामध्ये त्याने सिल्वर कॉइन सुद्धा करून घेतलाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय हेदुटणे संघाचे संघनायक सचिन पाटील यांनी. ते पारितोषिक येते ते घेसर संघासाठी श्री सुनील श्रीपत पाटील यांच्या माध्यमातून एक वेगळं पारितोषिक आलंय. जर पहिल्या षटकात जर तब्बल 15 धावा कुठून काढते कुठलाही फलंदाज किंवा हा संघ कुठलेही, म्हणजे दोन्ही फलंदाजी मात्र जर 15 धावा कुठून काढल्या, म्हणजे पहिल्या षटकात जरी 15 धावा येतात घेसर संघासाठी, तरी पारितोषिक त्या खेळाडूंना मात्र दिलं जाईल ते 2000 रुपयाचं. आणि नंतर अजून एक पारितोषिक आहे ते संदीप मांगरुळकर यांच्याकडनं सलग 3 षटकाराला 2000चं कॅश प्राइज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय कमलेश. गोरखसाठी अप्रतिम चेंडू होता. लेफ्ट आर्म ओव्हर द गोलंदाजी करतायत ओव्हर द विकेट आणि अप्रतिम चेंडूची फेक आणि ताबडतोब तिसऱ्या पंचाची मागणी. संदीप फुटाणे जात आहेत मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. मुख्य पंचाच्या भूमिकेत तुम्ही अनिल पाटील आहेत. स्ट्राईक एंडचे पंच आहेत ते लक्ष्मण चौधरी आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपली भूमिका अदा करण्यासाठी जात आहेत मैदानाच्या आतमध्ये ते संदीप फुटाणे. पहिला चेंडू डॉट गोरख मांगरुळकर साठी. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगला अपिश कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र पाठवून दिल्या सीमारेषे बाहेर आणि हा चौकार. तो समोरच्या संघावर तोच गोरख स्ट्रायकिंग एंडला ड्राईव्ह केला. शॉर्ट बीसी लिमिट ऑफ क्षेत्रशत इथे आहेत. 1 धाव. धावसंख्या दाफलकर 1 ने पुढे सरकेल ती 5 या धावसंख्येवर. वडोली बी संघच तेव्हा समोर होता आणि त्या संघाच्या अगेन्स्ट मात्र अक्षरशः डोळ्याच्या वरती त्याने ग्लेअर घालून गॉगल लावून मात्र खूप चांगली फलंदाजी केली होती. तोच गोरख यांच्यासोबत आल्या मैदानाच्या आतमध्ये तो नवनाथ. लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते 67 धावांचं 67 टू विन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इन स्विंग करायचं होतं, मागे पाठवते चेंडूला. क्षेत्रक्षेत्र इथे येत आहे, चेंडू तिथे कव्हर करतायत पण नकार दिला चेंडू फेकण्यासाठी. क्विक सिंगल, चिकी सिंगल कंप्लीट केलाय आणि तोपर्यंत 1 धाव ऍड होईल ती घेसर संघाच्या अकाउंटमध्ये. खात्यामध्ये धावसंख्या दाफलकर 6. 67 टू विन हे टार्गेट आहे मैदानावर घेसर संघाच्या समोर. पारितोषिक भरपूर आलेली आहेत मैदानावर खास करून घेसर संघासाठी. स्वीप केलाय, खूप चांगला फटका क्षेत्रक्षेत्र तिथे आहेत. चेंडू कव्हर करतात, फेक चांगली होते, अपील सुद्धा होत आहे. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्रक्षण म्हणूनच ओळख आहे या वडोली बी संघाची.
पण मागच्या काही 1-1.5 वर्षामध्ये हा परफॉर्मन्स थोडासा खाली पाहायला मिळतोय. काही कॅचेस सुटल्या सुद्धा गेल्या रायगडमध्ये खास करून खेळत असताना मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. पण ते आपल्या लौकिकाला साजेस मात्र खेळ करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या लौकिक जपण्याचा प्रयत्न करतोय तो वडवली बी संघ. पुन्हा त्या चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन पण एक्झिक्यूट केलंय. गोलंदाजच्या डोक्यावर ना शतशक मागे जात आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत या 2 धावा कंप्लीट करतात फलंदाज. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडते ती फलंदाज नवनाथच्या बॅटमधून. आणि या 2 धावा 2 धावांनी धावसंख्या सरकते पुढे धावफलकावर. 9 धावा धावफलकावर. 9 ऑन द बोर्ड. तर तुम्ही पाहतात व्यासपीठावर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील आणि त्याच्यासोबत उपाध्यक्ष महेश म्हात्रे जे ओळेचे आहेत त्यांचं दोघांचंही या व्यासपीठावर आगमन झालंय. दोघांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सत्यवान म्हात्रे जे मात्र खजिनदार आहेत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे त्यांचं सुद्धा आगमन झालंय. सत्यवान म्हात्रे यांचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नक्कीच संदीप एक चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. तनबुवा स्मृती चषक बघण्यासाठी मनपूर्वक स्वागत. तर 9 धावा कुठल्याच मैदानावर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये घेसर संघाने वडोली संघाच्या समोर उत्तर देत असताना 67 धावेला येतात त्या या 9 धावा. 24 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थँक्यू राजेश. आणि 58 धाव्यांची अजूनही गरज आहे. अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तो विशाल. उजव्या फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात गोरख मांगरुळकर. स्विंगला हाताच्या मागून ऑन साइडला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडू येतात. कमलेश चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. फेक चांगली होते पण थोडीशी ऑर्थोडॉक्स. यशीच्या मागे अगदी खेटून उभा आहे तो ऋतिक. त्याच्या डोक्याने चेंडू मागे निघून जातोय. आउटफील्डमध्ये चेंडूवर वेगाने येणं, चेंडू कव्हर करणं, ग्रीप करणं, ग्राउंड फिल्डिंग करणं हा प्रत्येक खेळाडूचा गुणधर्म आहे वडोली बी संघाच्या. हे तुम्हाला चित्र पाहायला मिळालंय. 2 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. राऊंड विकेट विशाल. स्वीप करायचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. हलकंसं अपील झालं पण कॉन्फिडन्स कमी होता ऋतिकचा. कारण चेंडू तुम्ही पाहतात आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग झालाय आणि तिथून मात्र एकदा अंकित केली गेली धावफलकावर. 1 धावसंख्या पुढे सरकली. विशाल सांगतात की शांत डोक्याने खेळणं गरजेचं आता मात्र या मुवमेंटला. फील्डमध्ये कुठल्या प्रकारची मिसफील्ड नको आहे. आपल्या लौकिकाला साजीचा आपल्याला खेळ करावा लागेल हेच मात्र गोष्ट विशाल सांगत असताना आपल्या बाकीच्या सर्व खेळाडूंना. धावसंख्या धावफलका 12 ऑन द बोर्ड विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. राऊंड विकेट ऑन साइडला चांगलं प्लेसमेंट. थोडासा खोदून काढला चेंडूला. जमलं की चेंडूला एक्झिक्यूट केलं. चेंडू ते कव्हर करतात. फेक चांगली होते. श्वास अक्षरशः रोखून धरला होता प्रेक्षकांनी. एवढ्या वेगाने चेंडू आले जणू काय तो डायरेक्ट हिट होतोय की काय. विशाल सुद्धा ह्याचीच वाट बघत होती यशीच्या मागे थांबून. पण 2 धावा किती तन्मयतेने किती जीवाच्या आकांताने पळत असताना 2 धावा या पूर्ण केल्या आहेत त्या नवनाथने आणि त्याचबरोबर गोरखने. विशाल राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत थांबतायत मागे आणि इथे मात्र असं वाटलं बीट करतोय की काय. इथे मात्र बॉडी लाईन तुम्ही पाहतात अंदाज पूर्णपणे चुकला. मागे गेले आणि तोपर्यंत पाय ब्रश होतो तो बाउंड्री लाईनला. सीमारेषे बाहेर चौकार. बघा एक्झॅक्टली काय दुखापत आहे काय नक्की झालंय गोरखला. कारण नॉन स्ट्राईक एंडला जे जेव्हा उभे होते ते ऑलरेडी ते वाकून उभे होते. आमच्या डॉक्टर्सना विनंती करतो आपण जायचंय कारण हीट सुद्धा तेवढीच आहे. जरी थंडीचे दिवस आहेत तरी हीट तुम्हाला पाहायला मिळते. कारण जेव्हा चेंडू रिलीज करण्याच्या वेळेला मी ऑलरेडी बघितलं गोरख ऑलरेडी ते वाकून उभे होते. त्यामुळे त्यांना त्रास तो आधीपासूनच तिथे होत होता. नाही काळजी घ्यायला पाहिजे. जसं मी काल उल्लेख केला की जर स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत असाल तर त्या पद्धतीने शारीरिक आणि मानसिक क्षमतेची काळजी घेणं अत्यंत बंधनकारक आहे. त्या पद्धतीने वार्मअप आणि जॉगिंग सातत्याने असायला पाहिजे. ऑक्सिलिम हॉस्पिटल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य प्राप्त झालं आहे. कुठल्याही प्रेक्षकांनी सीमारेषेच्या पलीकडे जरी जेल टिपला त्यांच्या जरी झिरो बिलिंग कन्सेप्टच्या माध्यमातून पारितोषिक सुद्धा देत आहेत. तेच डॉक्टर्स या ठिकाणी आतमध्ये गेलेत फर्स्ट एड देण्यासाठी. नाही दुपार सत्र आहे सर. ऊन तुम्ही पाहतायत. जर हेच वातावरण जर चेन्नईमध्ये असलं डिहायड्रेशनचा
त्रास बऱ्याच खेळाडूंना होतो याचा उल्लेख मी जर मगाशी म्हटलं ज्याप्रमाणे प्लेइंग विथ माय वे या पुस्तकात सचिनने सुद्धा केलाय. त्यामुळे चेन्नई ठिकाणी जर आपण जर खेळत असेल तर पाण्याचा जास्तीत जास्त वापर खेळाडू करत असतात, पाणी पित असतात, पण इथे सुद्धा दुपार सदर आहे, पाणी सुद्धा घेणं तेवढंच गरजेचं आहे. नाही, हा प्रश्न प्रत्येक खेळाडूने स्वतःच्या हृदयाला विचारायला पाहिजे की तुम्ही एक्झॅक्टली पाणी किती पिता. नियमाप्रमाणे 10 ग्लास पाणी पोटात जायला पाहिजे, पण आपण पितो का? आपण कंटाळा करतो. कारण पाणी मॅक्झिमम प्यायल्याने, कारण शरीर लक्षात घ्यायला पाहिजे 70% पाणी आहे शरीरामध्ये. मॅक्झिमम पाणी प्यायल्याने डायजेशन चांगलं राहतं आणि तुमचं पूर्ण शरीर बॅलन्स सुद्धा राहतं. हे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याची काळजी घ्यायला पाहिजे. खेळाडूंना विनंती करतो, तुम्ही सगळे आता हळूहळू व्यावसायिक होत आहेत. सगळे जेवढे ग्रामीणचे खेळाडू आहेत 48 संघ आहेत, प्रत्येकाने आपल्या फिटनेसवर सुद्धा लक्ष द्यावा. 12 सूर्यनमस्कार मारला तरी तुमचा फिटनेस अतिशय चांगल्या पद्धतीने असू शकतो. ज्याप्रमाणे आपण काल चर्चा करत होतो, समोरचे आपण तुम्ही स्टँड पाहतात, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पद्मश्री रमाकांत आचरेकर सर, आणि निश्चित खूप चांगले चांगले खेळाडू मात्र या व्यक्तिमत्वाने दिले. आणि अशा मात्र काल एका कोचची भेट झाली, तुमच्या अत्यंत जवळचे मित्र मंगेश आदित्यराव, आणि खूप खूप चांगली चर्चा झाली. मुंबई टेनिसला, मुंबई क्रिकेटला खूप चांगले चांगले रणजीपटू सुद्धा त्यांनी मात्र दिलेत, याचा आवर्जून मी उल्लेख करतोय. नक्कीच दोन्ही बंधू मंगेश आदित्यराव आणि राजा आदित्यराव बोर्ड ऑफ ग्रेट लिजन प्लेयर्स ॲज फार लेदर क्रिकेट ॲज फार एज टेनिस क्रिकेट कन्सर्न. चेंबूरचं जे टिळकनगरचं मैदान आहे त्या ठिकाणी सातत्याने त्यांचं प्रशिक्षण शिबिर सुरू असतं आणि प्रत्येक मुंबईमधल्या खेळाडूमध्ये त्यांचं योगदान आहे मंगेश आदित्यरावचं. आणि अत्यंत जुना प्लेअर आहे, भरपूर ऊन पाऊस पाहिलाय. आणि बँक सर्कलची जी एल्फ अकॅडमी चेंबूरला जी ज्याच्या माध्यमातून पुढची पिढी जी तयार होते त्याच्यामध्ये सुद्धा मंगेशचं फार मोठं योगदान आहे. त्यांचे चिरंजीव मुंबईसाठी मागच्या सीझनला सिलेक्ट सुद्धा झाले होते. त्याचबरोबर अजून एका गोष्टीवर मी भर टाकीन की फक्त खेळाडू घडवले नाही तर त्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला, जॉब्सची सुद्धा संधी भरपूर. मी तर सांगेन जवळजवळ 5-6 हजाराच्या पलीकडे खेळाडूंना त्यांनी जॉब दिलेत. काहीतरी इशारा येतोय. अनंता पाटील त्यांना कॉल देण्यात येते. काळजी घ्या सगळ्यांनी, नम्र प्रार्थना आहे. स्पर्धा चालू असताना तुमची तब्येत महत्त्वाची आहे. 5 षटकांचा सामना असला तरी तेवढं शारीरिक आणि मानसिक क्षमतेची गरज आहे. बडवडी आणि केसर असा सामना तुम्ही बघताय. केसर संघाला टार्गेट दिले 67चं. या ठिकाणी आस्किंग रन रेट अराउंड 13.5 आहे. 13 किंवा 14 धावा करायचे आहेत. पहिल्या षटकात 9 धावा आलेत. विशालचं दुसरं षटक चालू आहे, ज्या विशालने धावा जबरदस्त कुठल्या या ठिकाणी 16 चेंडूमध्ये 35 धावा केल्या 240च्या बॅटिंग ॲव्हरेजच्या माध्यमातून. आणि या सगळ्या आमच्या ऑक्सिजन हॉस्पिटलच्या डॉक्टरशी आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. काल सुद्धा एका खेळाडूला चेंडू जेव्हा लागला, संदीप पाटील या ठिकाणी बसलेले आपले सहकारी, लागल्यानंतर लगेच प्रथमोपचार आवश्यक असतं. डोळ्याच्या वरती तो चेंडू लागला होता ऑन साईडला खेळत असताना. मात्र 2 तास त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं विकीला. तो आता बरा आहे पूर्णपणे आणि तो पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला दिसेल सुद्धा. आवश्यक आहे आयोजकांनी, तुम्ही बघू शकता बाहेर 2 ॲम्ब्युलन्स सुद्धा उभे आहेत. पण कुठेही आपल्याला आपल्या खेळाडूला कुठलीही गोष्ट कमी करू नये असं काही घडत नाही. मात्र कधी काल खेळत असताना त्याची नजर त्याने आठवली, त्यामुळे तो चेंडू येऊन त्याच्या अक्षी डोळ्याच्या वरती लागला. ठीक, आपण सन्मान करूया व्यासपीठावर. थोडा वेळ आपल्याकडे आहे तर फुलचंद पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते वडीलगावचे पंढरीनाथ पाटील उपस्थित आहेत व्यासपीठावर, यांचा आपण सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तर त्यांचे समर्थक खुश आहेत की दुखापतींना बरा झालाय आणि गोरख सज्ज झालाय तो फाईट करण्यासाठी, झुंजण्यासाठी मैदानावर. राऊंड विकेट. फुल टॉस होता, पुढे आले होते, टायमिंग चुकलं, मिसफिल्ड होते ती ऋतिक कडून आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. स्वतःचा स्ट्राईक रोटेट केलं एकमेकांसमोर येत असताना. बाईटचा इशारा, राईट डिसिजन. 1 to go. त्या चेंडू शिल्लक आहे. सन्मान व्यासपीठावर होत असताना मान्यवरांचा. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धाव फरक तुम्हाला पाहायला मिळते. एकूण झाले धावा त्या एकूण 19 धावा विदाउट लॉस. विशाल अचूक टप्प्यावर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते विशालची. ओव्हरपिच होतं, उचललाय चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मिस्टेक्स प्रश्नच नाही, फलंदाज बाद. मला एक गोष्ट आठवते चंद्रकांत शिंदेची. चांगले फलंदाज व्हा, चांगले गोलंदाज व्हा, पण नेहमी सराव करा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व्हा, हे ते मी नेहमीच म्हणतो. चंद्रकांत शिंदे जेव्हा मोठ्या मोठ्या स्पर्धेला येतात, भेट देतात, क्षेत्ररक्षकांना आवर्जून उल्लेख करतात. तसा मात्र हा संघ आहे. फिल्डिंगमध्ये
निश्चितच खूप चांगली भूमिका या संघाची आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली आहे. नक्कीच वादच नाही. आणि जसं मी उल्लेख केला पहिल्या दिवसातील सेकंड सेशन जर सोडलं तर बाकी सगळी सत्रांमध्ये ग्रामीण संघाने एक स्टँडर्ड सेट केले. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2019 मध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. कालचा दिवस कोण विसरेल. विजय पवारचं ते एफर्टलेस जॉब, मात्र उंचवडी घेत असताना मॅकलमची आठवण करून देणारा तो एफर्ट होता. पण षटकार वाचवू शकले नाही, पण एफर्टला 100% मार द्यायला हवे. आवश्यक आहे. तुम्ही जर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगले फिल्डिंग जर केलं तर नक्कीच समोरच्या प्रतिस्पर्धी संघातील 20 ते 25 धावा अशाच पद्धतीने थांबवू शकतात. तर तिसऱ्या पंचांना कॉल करण्यात आलेला आहे. जेव्हा गोलंदाजांच्या ॲक्शनवर कुठे शंका असते तर आतले पंच तिसऱ्या पंचांना कॉल करू शकतात. तर तिसरे पंच आतमध्ये चालले ते ॲक्शन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघू शकतील आणि त्याच्यानंतर आपल्याला काही रसिकांचं लक्ष होते. रायगड क्रिकेट समालोचक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील मोरबीचे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. महेश म्हात्रे उपाध्यक्ष ओळीचे उपस्थित आहेत आणि तसंच सत्यवान म्हात्रे खजिनदार ही सुद्धा आलेत बळवळीचे. 67 धावसंख्येचं लक्ष गाठायचं मैदानावर आतापर्यंत धावा आल्यात. फेक चांगली होते चेंडूची डीप मधून. एकूण झाले धावसंख्या धावफरकर 20. 47 धावांची अजूनही गरज आहे मला सांगतात राजेश. चेंडू शिल्लक आहे 17. या पहिल्या चेंडूवर कमलेशच्या 1 धाव अंकित केली आहे फलंदाजाने. न्यू बॅट्समन इन. फलंदाज येतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज म्हात्रे. चेंडू हवेमध्ये खेळतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खूप वेगाने जातो. दूरवर येत आहेत. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावेचा प्रयत्न होता. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. डायरेक्ट टू द विशाल. चांगली फेकी डीप मधना. मगाशीच म्हटलं आवर्जून उल्लेख केला की या संघाचं क्षेत्ररक्षण स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करणारी गोष्ट आहे आणि तुम्हाला पाहायला मिळते या संघाकडून जे भरपूर ऊर्जा देऊन जातात बाकीच्या सर्व खेळाडूंना. 2 धाव मिळतील या चेंडूवर फलंदाजाला. सूरज आहे स्ट्रायकिंग एंडला. पुढे आले ड्राईव्ह केला पुन्हा त्या डिसिजन मध्ये त्या रिझनला चेंडू जातोय. तिथे येते पुन्हा त्या चेंडूवर येत आहेत. मागे जाते चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफल कव्हर अंकित झाल्यात. 67 धावसंख्येचा पाठलाग किती मात्र करायचा मैदानावर सामना जिंकण्यासाठी गेसर संघाला. त्यांचा आघाडीचा फलंदाज तंबूत परतलाय गोरख मांगळूरकर. हो स्विंग केले चेंडूला. अप्रतिम डिलिव्हरी. हाताच्या मागून नॅशनल स्विंग दाखवत असताना शॉर्ट ऑफ गुडलेनचा इथे मात्र वापर केला आणि तिथून मध्ये चेंडू टर्न करतायत बाहेर काढतायत. गुड बॉलिंग. मागे म्हटलं की या संघाचा अत्यंत धाडसी अष्टपैलू खेळाडू कमलेश फलंदाजीमध्ये तेवढाच आक्रमण आणि तेवढाच भेदक गोलंदाज आहे तो गोलंदाजीमध्ये या वडवली बी संघाचा. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. स्वतः मात्र गोलंदाज चेंडूच्या खाली येत आहेत. जेल स्वीकारतायत. अजून एक धक्का लागला गेसर संघाला. फलंदाज बाद. DJ Sajan. फॅमिलीचा खूप मोलाचा वाटा राहिलाय. त्यामध्ये मी परेलच्या मकवाना फॅमिलीचा उल्लेख करेन. त्यानंतर वैद्य फॅमिलीचा उल्लेख करेन. चिनवरकर फॅमिलीचा उल्लेख करेन. शेख फॅमिलीचा ज्यांनी 2 खेळाडू दिले जावेद शेख नासिर शेख. आणि त्यानंतर ग्रामीण विभागात सांगायचं झालं तर मी हरिश्चंद्र पाटील यांचा मात्र उल्लेख करेन. 3 खेळाडू या संघात त्यांनी मात्र दिलेत. हे नक्कीच आवश्यक आहे कारण वारसा जपला. आपण सुखदेव म्हात्रे यांचे नाव घ्यायला पाहिजे. त्यांच्या कुटुंबातून सुद्धा सातत्याने आपल्याला खेळाडू मिळालेत. हो 2 मात्र डायमंड दिलेत ग्रामीण क्रिकेटला. प्रमोद म्हात्रे रिची म्हात्रे सारखे 2 अव्वल दर्जाचे खेळाडू. गोलतकर कुटुंबाचा सन्मान नाव घ्यायला पाहिजे. अनिल गोलतकर, अमित गोलतकर आणि तसंच अजित गोलतकर. हे 3 अत्यंत क्लासिक खेळाडू ज्यांनी या कल्याण डोंबिवलीच कल्याणच्या माध्यमातून दिलं याचाही आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे. ही ड्रिंकची ट्रॉली आतमध्ये जात असताना 3 षटकं या ठिकाणी पूर्ण झाले. 3 षटकानंतर धावसंख्या आपण मैदानावर बघतोय ती 25च्या रूपाने. धावांची गती मैदानावर आपण बघतोय साधारणपणे 8.25च्या रूपाने. राजेश मला सांगतायत अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये तब्बल 42 धावा. जे आस्किंग रेट सुरुवातीला 13 होतं ते आता 21 वर गेले. त्याचं कारण चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आणि चांगल्याच गोलंदाजीमुळे ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. कमलेश 1 षटक टाकले. त्याने कमलेश 2 षटकं टाकलेत. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा, एकंदरीत 15 धावा झालेत. एका निर्धाराने 1 गडी बाद केलेत. आणि दुसऱ्या बाजूला विशाल ज्यांनी मॅग्निफिसंट बॅटिंग करत असताना 16 चेंडूत 32 धावा केल्या होत्या. त्यांनी ऑलराऊंड परफॉर्मन्स देत असताना 1 षटक टाकले. एका निर्धाराने 10 धावा देत असताना 1 गडी त्यांनी सुद्धा बाद केले आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आता 12 चेंडू आहेत आणि 42 धावा आहेत.
हवेत मैदानावरती. विकेट जर बघितलं तर एकंदरीत त्यांचे विकेट्स किती पडलेत बघूया. 2 विकेट्स पडलेत आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमचे 4 विकेट्स पडलेत. त्यांच्याकडे 8 विकेट्स आहेत. मात्र मैदानावर बघायचं आहे सूरज आणि तसंच त्यांचे दोन्ही सूरजच आहेत नावे, या दोघांच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीने या ठिकाणी ते कामगिरी करतायत याच्यावर लक्ष या ठिकाणी राहील. प्रथम फेरीचा आपण आजच्या पूलमधला शेवटचा सामना या ठिकाणी बघतोय. त्याच्याकडे आपण त्याच्यानंतर आपण सेकंड राऊंडकडे जाऊ. रसिकांचं लक्ष वेधतोय. आज बाळीविरुद्ध एदुटणीमध्ये एदुटणी संघ विजयी झाला. नेवाळीविरुद्ध पडलेमध्ये पडले. त्यानंतर देवीचा पाडाविरुद्ध नांदिवलीमध्ये नांदिवलीने चांगला परफॉर्मन्स दाखवला. दहिसर विरुद्ध सोनारपाडा चॅम्पियन टीम मागच्या वर्षाची जिंकले. नवापाडा विरुद्ध दातिवली हा ब्रेकिंग न्यूज होता. नवापाडा संघ पराभूत झाला. दातिवली संघ पुढे आला आणि बडवली विरुद्ध गेसर हा संघ हा सामना आपण बघतोय. आणि वडवळी ज्या संघाने वाकलन संघाला भरपूर वेळा चांगल्या पद्धतीने झुंज दिले म्हणून वडवळी या संघावर बारीक लक्ष आमचं या ठिकाणी आहे. सर्व यंगस्टर आहेत या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळते सर. नक्कीच विनायक कॅप्टननी ज्या पद्धतीने संघ बांधलाय विनायक पाटीलनी कौतुक करायला पाहिजे. विनायक पाटील, विनायक, विशाल, विकास, कल्पेश, रुपेश, कमलेश, ऋतिक, प्रशांत, आकाश, त्याच्यानंतर संदेश, शुभम चांगला संघ बांधलाय विनायकने. डेफिनेटली प्रेडिक्शन राजेश पाटील करत असताना आणि योग्य प्रेडिक्शन हा वेळोवेळी त्यांनी मात्र केलंय. ऋतिक येतात गोलंदाजी मार्कवर. हो, चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन होतं. पहिल्या चेंडू मात्राच्या हाताच्या मागून सोडण्यात आला होता. फलंदाजाला मात्र धाव घ्यायची होती पण नकार दिलाय फलंदाजांनी एकमेकांना आणि मागेच थांबतात दोन्ही फलंदाज. हाताच्या मागून चेंडू रिलीज केला जातोय तो ऋतिक कडून. हो, टेनिसमध्ये एक खेळाडू होते संतोष साटिलकर जे खेळायचे प्रिस 11 या संघासाठी, ज्या संघाला प्लेबॉय म्हणून सुद्धा ओळखायचं. तसेच हाताच्या मागून चेंडू रिलीज करायचे. आणि जसं तो उल्लेख केलाच तरुणांना जास्त संधी यावर्षी सगळ्याच गावाने दिले. ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. पुढची पिढी तयार होते. ऋतिक लोअर फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. फॉलोअर्स मध्ये बघा किती वेगाने चेंडूवर गेले. आणि प्रेडिक्शन बघा राजेश पाटील इथे माझं प्रेडिक्शन करत असणार कारण गेले 3रा दिवस इथे आम्ही समालोचन करतोय आजच्या या वर्षीच्या स्पर्धेमध्ये. पण गेल्या 10 वर्षाचा खूप चांगला अनुभव आहे राजेश आणि माझा एकमेकांसोबत. आणि जेव्हा प्रेडिक्शन केलं योग्य प्रेडिक्शन त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालंय. मात्र यांनी निश्चितच प्रेडिक्शन केलंय की वडवली संघ ज्याप्रमाणे त्यांची खेळाडूंची पर्सनॅलिटी आहे, त्यांचं वय आहे, या हिशोबाने जर पाहायचं झालं तर निश्चितच या 10 वर्षामध्ये निश्चित येणाऱ्या 10 वर्षाच्या काळामध्ये या संघाला बीट करणारा कुठला संघ उभा राहणार नाही अशी तुम्हाला खेळाडू तुम्हाला या संघात पाहायला मिळतात. हा चेंडू दिशा दिली फक्त. टायमिंग सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू ते मात्र कव्हर करताय. तोपर्यंत एक धाव. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. लेग लान्स बघितले, फ्लिक बघितलंय, पण काय शॉट होता, काय जागा बनवली ऑन साईडला टर्न करण्यासाठी. मग अशी आपण विजय पवारचा उल्लेख केला. विजय पवार इथे मात्र सामना खेळल्यानंतर ताबडतोब रेल्वे ग्राउंडला धाव घेतली आणि ती मात्र एक क्रिकेट स्पर्धा चालू होती त्या स्पर्धेमध्ये जाऊन अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घेतला, बेस्ट बॅट्समन घेतला आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट सुद्धा अवॉर्ड आपल्या नावावर केला त्या विजय पवारने कालच्या दिवसात. ओव्हर द विकेट. 9 चेंडू, 40 धावेची गरज. अप्रतिम स्लोअर 1 चेंडू. फलंदाजाला मागे ढकललंय, मागे थांबण्यासाठी भाग पाडलं पण अंदाज पूर्णपणे चुकला. बॅटवर चेंडू घ्यायचा होता, टायमिंग होत नाहीये. बॅटच्या चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. चेंज ऑफ पेस सुद्धा होता, टर्न सुद्धा केला होता. गुडलेग मधून चांगल्या पद्धतीने लाईनवरून त्या ठिकाणी चेंडू टर्न करत असताना ऑफ साईडला बघूया ज्या पद्धतीने ते टर्न करतायत. शॉर्ट थर्डमॅन लाईक फिल्डर आहे, गलीला एक क्षेत्ररक्षक आहे. जर कनेक्ट झालं तर फ्लाय होऊ शकतो तो चेंडू. ओव्हर द विकेट. हा चेंडू शफर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. असे 2 तुम्हाला खेळाडू या संघात सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विशाल आणि ऋतिक. हल्लीचे क्रिकेट स्पर्धा 18 तारखेला एक स्पर्धा आम्ही कव्हर केली, चंद्रशेठ स्मृती चषक, आणि त्या स्पर्धेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड या खेळाडूला स्वीकारला. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. सगळ्यात मोठी गोष्ट काय, जेव्हा अवॉर्ड स्वीकारला तेव्हा वडील त्याच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. ही अभिमानाची गोष्ट आहे. अंडर 20 20 वर्षाखालील खेळाडू आहेत ते. उज्ज्वल आहे भविष्य. ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. थोडंसं ओव्हरपिच होता, बॅकफुटला थांबले. फेक चोपर्यंत चेंडू कव्हर करतील, चांगला प्रयत्न होता, स्ट्रेच केलं स्वतःला पण चेंडू त्याच्या डोक्यानं सीमारेषेच्या बाहेर जातोय. बराच वेळानंतर येतो तो हात चौकार.
तर 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 36 धाव्यांची अजूनही गरज आहे. भक्कम आहेत, मजबूत आहेत, जास्त काही मोठी इजा नसावी गोरखला. थोडीशी दुखापत झाली म्हणून तुम्ही पाहतात ती फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळेल नाही गोरख मांगरूळकरच्या. मानेच्या जवळ त्यांना थोडा त्रास होतोय म्हणून त्यांना फर्स्ट एड दिलं जातं लगेचच, आवश्यक आहे. स्वतः लक्ष घालतायत कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील. प्रत्येक खेळाडू जसं मी बोललो सन्मानाने त्याला ट्रीटमेंट, सन्मानाने त्या पद्धतीने वागणूक, सन्मानाने त्याची शारीरिक मानसिक क्षमतेची काळजी घेणं आवश्यक आहे. संघटनेचे एसर्ट आहे ते. आकाश ऑन साईडला प्लेसमेंट चांगली, पहिल्यांदाच फंबल पाहायला मिळत आहे. चेंडूवर आले पण ग्रीप करू शकले नाही, बरोबर पोझिशन घेऊ शकले नाही. आणि तोपर्यंत एक धाव आकाश पूर्ण करतोय, सूरज पूर्ण करतोय धाव फलकावर. 5 चेंडू 35 धावांची आवश्यकता. आता मात्र मी म्हणेन की फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे काय चेंडूंची ते केसरी संघासाठी. आकाश हवेमध्ये चेंडू ड्रिफ्ट केला, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला रिव्हर्सच्या माध्यमातून. चेंडू एक्झॅक्टली लँड होतो रोपवर आणि चेंडू सीमारेच्या बाहेर. षटकार. करण्याची कला आकाशकडे आहे सर, हे तुम्हाला चित्र पाहायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी या षटकात प्रयत्न करतोय तो. आता मात्र चेंडू तुम्ही पाहतात ओव्हरपिच होतं, इन स्विंग करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकदा फलंदाज पूर्ण करतोय आणि धावसंख्या देतात आकार धाव फलकावर तो 39 या धावसंख्येवर. बघायचं आता मात्र पराभवाचं अंतर किती कमी करणार हे केसर संघाचे फलंदाज सूरज मात्रे आहेत. सूरज खंडागळे मैदानावर आहेत. उशिरा फटके येतात प्रसाद, हे सगळे अगोदरपासून आल्याचं चित्र जरा वेगळं असतं. हा चेंडू भीमर आहे, अनिल पाटीलचा ताबडतोब इशारा आला, इट इज भीमर, नो बॉल. नो बॉल कॉल केलाय ताबडतोब पंचांनी आणि फ्री हिट नाव. एकदा अंकित होईल धावफलकावर मला सांगतात राजेश. धावसंख्या अंकित झाली ती एकूण 40 धावा धावफलकावर. हा चेंडू पार्ल स्वीप करण्याचा प्रयत्न, मागे जाते चेंडू, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू ते कव्हर करतायत, अजूनही चेंडू शोधतायत, वेळ घेतात थोडासा आणि तोपर्यंत मिळतात त्या फलंदाजा संघाला 2 धावा. 2 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता. 2 बॉल अँड 26 टू विन. फुल टॉस आहे, स्लॉक स्वीप केलंय, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चला यायचंय मोसम पाटील. मोसम पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. यानंतर भिवंडीचे मोहित पाटील उपस्थित आहेत व्यासपीठावर, त्यांचा सन्मान केला जाईल. यानंतर मी फुलचंद पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान होतोय व्यासपीठावर. मोहित पाटील यांचा भिवंडीचे आहेत.
यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करेन फुलचंद पाटील यांना आपल्या व्यासपीठावर आपण सन्मान करायचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अत्यंत युवा नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित आहेत साई शेलार यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे.